महाराष्ट्राच्या इतिहासात अनेक गावे अशी आहेत जी केवळ भौगोलिकदृष्ट्या नव्हे तर सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशामुळे अजरामर झाली आहेत. असंच एक महत्त्वाचं गाव म्हणजे अहिल्यानगरमधील नेवासे तालुक्यातील खेडले परमानंद. नेवास्यापासून सुमारे 16 किलोमीटर अंतरावर मुळा नदीच्या काठावर वसलेलं हे गाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी अतिशय जवळून जोडलेलं हे गाव आहे. या गावाला खेडले परमानंद हे नाव कवी परमानंद यांच्या नावावरून पडले असून त्यांचा सुप्रसिद्ध ग्रंथ शिवभारत याच गावात लिहिला गेला. कवी परमानंद यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हा सप्रमाण ग्रंथ लिहून शिवकालीन इतिहासाला लिखित स्वरूपात अमूल्य ठेवा दिला. तब्बल 32 अध्याय असलेल्या या ग्रंथात शिवरायांच्या प्रत्येक मोहिमेचे सविस्तर आणि अभ्यासपूर्ण वर्णन आढळते. याच ग्रंथामुळे 19 फेब्रुवारी ही शिवजयंतीची निश्चित तारीख सर्व महाराष्ट्राला कळाली. हे विशेष महत्त्वाचे मानले जाते. इतिहासात आणखी एक महत्त्वाचा संदर्भ म्हणजे कवी परमानंद यांची आग्र्याला झालेली भेट. त्या काळातील घटनांची साक्ष देणारे एक अत्यंत दुर्मिळ पत्र आजही जयपूरच्या संग्रहालयात उपलब्ध आहे, जे छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला लिहिले होते. विशेष म्हणजे कवी परमानंद यांच्या गुप्तहेर यंत्रणेच्या साह्यानेच शिवरायांची आग्र्याहून सुटका करण्यात आली होती आणि दक्षिण भारतात त्यांचा सुरक्षित गुप्त मार्ग तयार करण्यात आला, असा उल्लेख इतिहासात आढळतो. आजही खेडले परमानंद हे शिवकालीन इतिहासाची साक्ष देणारा परमानंद मठ उभा आहे. 15व्या शतकात बांधलेला हा मठ आणि त्या काळातील मंदिरे गावाच्या प्राचीन वारशाचे प्रतीक आहे. मंडळी, या गावाला मोठा ऐतिहासिक ठेवा लाभलेला असून ग्रामस्थ एकजुटीने हा पुरातन वारसा जपण्यासाठी प्रयत्न करत आहेत.